हॅलो मुलांनो, स्पीड टाइम डिस्टन्स सारखा टॉपिक जर तुम्हाला अवघड जात असेल तर आपल्या वर्कबुक मधले हे गणित बघा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. काय म्हटलंय, दोन कार एकाच दिशेने 80 किलोमीटर प्रति तास आणि 70 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातात. किती वेळानंतर त्या दोन कार 60 किलोमीटर अंतर राहील. स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जे विचारलंय ते लक्षात घ्यायचं. किती वेळानंतर म्हणजे तुम्हाला टाइम विचारलाय, टाइम विचारला असेल तर तुम्हाला डिस्टन्स आणि स्पीड माहित पाहिजे. डिस्टन्स त्यांनी दिलंय 60 किलोमीटर अंतरावर त्या दोघांना पोहोचायचंय, 60 किलोमीटर अंतर. आणि स्पीड, आता दोन कार एकाच दिशेने जात असतील तर एका दिशेने जाताना स्पीडचा आपण काय करतो, वजाबाकी करतो. म्हणजे इथं काय 80 वजा 70, मग 60 भागिले 80 वजा 70 किती, 10, म्हणजेच काय रे, 6. तर काय येणार, टाइम किती तास लागेल, 6 तास लागेल. किती इझिली झालं, काही गरज नाही आपल्याला 1760 फॉर्म्युले पाठ करायची गरज पडत नाही. एक कन्सेप्ट माहित पाहिजे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यावरून तुम्ही स्पीड टाइम डिस्टन्सचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि आता मी जिथं सोडवतोय हे अशा पद्धतीनं जर तुम्हाला सगळं पाहिजे असेल तर आपलं हेच वर्कबुक आहे, संपूर्ण अंकगणिताचं. याच्यात 2009 पासून 2026 म्हणजे 11 जानेवारी 2026 चा सुद्धा गटकपूर्वचा पेपर त्याच्यात आहे. तर ते आणि हे बुद्धिमत्तेचं दोन्ही पुस्तकं एकदम लेटेस्ट अपडेटेड आहेत. ही दोन्ही पुस्तकं तुम्ही घ्यायचे आणि त्याच्यावर तुमचा सराव करायचा. तुम्ही जी कच्ची पानं घेता त्याच्यापेक्षा हे घेऊन सराव केला तर ऍटलिस्ट एका ठिकाणी सगळे प्रश्न पण तुम्हाला मिळतील आणि प्रश्नाच्या खाली उत्तर, म्हणजे परीक्षेचे रिव्हिजन करायला पण उपयोगी पडेल. नोटिफिकेशन याची वाट बघू नका, आत्ताच्या आत्ता हे सॉल्व्ह करून घ्या. थँक्यू सो मच.